हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, चिनी गुलाब किंवा मॉस गुलाब किंवा याला पोर्टुलाका असं देखील वेगवेगळी नावं आहेत ह्या प्लांटचे आणि हे सर्वांचंच लोकप्रिय असं फुलाचं रोप आहे। हे रोप थंडीच्या दिवसामध्ये खराब होत असतं। यात अनेक तेजस्वी रंगाची फुलं देखील येत असतात जी अगदी लहान गुलाबासारखी दिसत असतात। लालसर दांड्या आणि देठ असलेले तसंच रसाळ पानं असलेली ही वनस्पती डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीमध्ये मात्र खराब होत असते। परंतु हे जे रोप आहे हे आपण बियांपासून देखील तयार करू शकत असतो। सो माझं देखील हे रोप घरी खराब झालेलं होतं आणि मी या ठिकाणाहून कटिंग घेत होती, पण ही कटिंग घेण्याआधी मी हे ज्या रोपाचे मालक होते त्यांची मी परमिशन घेतलेली होती। तुम्हाला देखील कटिंग थ्रू प्लांट्स ग्रो करायला आवडत असतील तर शक्य झाल्यास परमिशन घेऊनच कटिंग घ्या, कारण की प्रत्येक प्लांट मालकाचा झाडांवर प्रेम असतं किंवा त्यांचा जीव असतो आणि जर त्यांना विचारून आपण कटिंग घेतल्या तर ते देखील आपल्याला 1-2 कटिंग एक्स्ट्रा देत असतात आणि आपल्यालाही त्याचा आनंद डबल होत असतो। सो हे आहे माझ्या घरचं चिनी गुलाब किंवा मॉस गुलाब। सो हे मोठ्या कुंडीभर होतं, पण डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून हे खराब व्हायला याला सुरुवात झालेली होती। त्यानंतर जसं माझं लक्षात आलं की हे खराब होत आहे, त्यानंतर मी याला छोट्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेतलं होतं। या ठिकाणी 9 ते 10 अशा प्रकारच्या मी दांड्या लावलेल्या होत्या आणि त्यातील आता फक्त 3 ते 4 दांड्या ह्या शिल्लक राहिलेल्या होत्या। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे चिनी गुलाब किंवा मॉस गुलाब खराब होण्यामागची कारणं काय कारणे देखील जाणून घेऊया। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, 6 ते 8 इंचाच्या कुंडीमध्ये देखील आपण एका दांडीद्वारे हे झाड सहज लावता येत असते। वाळू मिश्रित अशी माती, शेणखत यांचं जर आपण मिश्रण करून कुंडी भरून घेतली ना, सो त्या कुंडीमध्ये हे पसरट असलेले झाड खूप छान प्रकारे लवकर जागा व्यापून टाकत असते। झाड लावताना कुंडीला 5 ते 6 छान प्रकारे होल देखील करून घ्यायचे असतात। सो पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नंतर कुंडीमध्ये रोपाची काडी आपण जर व्यवस्थित लावली तर छान प्रकारे ही ग्रो होत असते। सो या ठिकाणी मी ज्या कटिंग आणलेल्या होत्या सो त्या देखील खराब व्हायला लागलेल्या होत्या, तर मी त्यांना अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवून घेतलेले होते आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी त्यांना छान अशी मुळं देखील आलेली होती। सो आता यांची वेळ आलेली होती की यांना मातीमध्ये लावून घेण्याची। जोपर्यंत दांडीला अशा प्रकारची मुळं येत नाही तोपर्यंत तुम्ही यांना पाण्यामध्ये व्यवस्थित प्रकारे ग्रो करू शकतात। वातावरणात बदल झाले की आपल्या आरोग्यावर लगेच परिणाम होत असतो। तसंच हिवाळा असो की पावसाळा, आपण प्रत्येक जण आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत असतो। त्याचप्रमाणे वातावरणात बदलाचा फटका या झाडांनाही बसत असतो। अंगणातील रोपटे असू देत किंवा झाडं यांच्यावर याचा विपरीत परिणाम हा होतच असतो आणि या हिवाळ्याच्या काळामध्ये झाड हे कोमेजून जातात, शिवाय सुकायला देखील लागत असतात। सो या ठिकाणी मी अशा प्रकारे प्लास्टिक चॉकलेटचं जे कंटेनर होतं त्याला छान प्रकारे पेंट करून घेतलेलं होतं आणि यामध्ये मी आता हे जे कटिंग्स होते ते लावून घेणार होते। सो हे कटिंग लावण्यासाठी आपल्याला 6 ते 8 इंचाच्या कुंडीमध्ये देखील तुम्ही हे झाड सहज लावू शकता। वाळू मिश्रित छानपैकी माती, शेणखत यांचे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेले असते सो त्याची आपण कुंडी भरून घ्यायची आहे। सो हे ड्रेनेज होल कव्हर करण्यासाठी मी या ठिकाणी कॉटनच्या कपड्याचा वापर करून घेतलेला आहे। सो ड्रेनेज होल करणं हे महत्वाचं आहे आणि या ठिकाणी मी वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर घेतलेलं आहे आणि हे पॉटिंग मिक्सचर देखील मी घरच्या घरी तयार केलेलं आहे। त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे। सो तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित योग्य निचरा होणारी माती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। नंतर कुंडीमध्ये अशा प्रकारे पाण्याने संपूर्ण माती व्यवस्थित ओली करून घ्यायची आहे, जेणेकरून मातीमध्ये जर काही एअर बबल्स असतील तर ते रिमूव्ह अशा प्रकारे या ठिकाणी मी मातीमध्ये होल करून घेतलेले होते। त्यानंतर ही जी कटिंग होती ती 1 ते 1.5 इंच पर्यंत आत खोल मातीमध्ये व्यवस्थित प्रकारे आजूबाजूच्या माती त्यामध्ये व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आणि अशा प्रकारे या ठिकाणी मी ह्या कटिंग्स लावून घेतलेल्या होत्या। सो एक कटिंग मी पाण्यातच ग्रो करण्यासाठी राहू दिलेली होती। जर मातीतील ह्या कटिंग जरी खराब झाल्या तर आपल्याकडे एखादा बॅक लॉक असायला पाहिजे, म्हणून मी एक कटिंग ही एक्स्ट्राची पाण्यामध्ये ग्रो करायला तशीच राहू दिलेली होती। सो या ठिकाणी माती आणि कुंडीचं आपण जी साईज असते ते पाहिल्यानंतर आपल्याला वेळ येते ती पाण्याची। जर आपण या प्लांटला जास्त प्रमाणात पाणी घातले तर
पाणी या झाडाचं जसं शत्रूच आहे, म्हणजे कुंडीत जास्त पाणी झाले तर याची मुळे सडतात आणि याने हे प्लांट दगावत असतं. चिनी गुलाबाच्या पसरत्या वेलीसारख्या या नाजूक रोपामध्ये यांच्या फांद्यांमध्ये देखील पाणी असते, त्यामुळे याला कमी पाण्याची गरज असते. म्हणून पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये चिनी गुलाब खराब होण्याचे प्रमाण हे जास्त असते. चिनी गुलाबाचे जे रोप असते ते खराब होण्यामागे माती, पाणी, त्यानंतर त्यामधील एक महत्वाचं कारण म्हणजे यांवर असलेला किडीचा प्रादुर्भाव. या झाडाला देखील फार कमी किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तरी देखील काही प्रमाणामध्ये मावा म्हणजे मिलीबगचा अटॅक होण्याची देखील यावर शक्यता असते. असा अटॅक जर तुम्हाला तुमच्या या चिनी गुलाबवर दिसत असेल किंवा मॉस गुलाबवर दिसून येत असेल तर त्यावेळेस तुम्ही त्यावर नीम ऑइल किंवा सोप लिक्विडचा स्प्रे करू शकता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मी एका सेकंड कंटेनरमध्ये देखील हे कटिंग्स लावलेल्या होत्या आणि यावर मिलीबग्सचा अटॅक झालेला होता. ज्यावेळेस असे मिलीबग्स येतात त्याने देखील लवकर ह्या कटिंग खराब होत असतात. आपण त्यावेळेस नीम ऑइलचा स्प्रे करणं यासाठी एक बेस्ट असं ऑप्शन आहे. मंडळी, सर्वात लास्ट आणि महत्वाचं म्हणजे खत. तसं पाहता या झाडाला खताची आवश्यकता नसते, परंतु भरपूर सूर्यप्रकाश असून देखील जर फुलं येत नसतील तर गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट किंवा शेण खत टाकल्यास याला भरपूर फुलं येतात. आणि हे खत टाकून तरी देखील फुलं जर येत नसतील तर पोटॅशयुक्त खतांचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता, किंवा कांद्याचे पाणी असो किंवा केळांच्या वाळलेल्या सालींचे खत म्हणून तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. आणि त्या खतानंतर वेळ येते ती मॉस गुलाबाच्या रोपांना पूर्ण सूर्याची आवश्यकता असते आणि याला सावलीच्या जागेत जर तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला तर ते फुलं तयार करत नाही किंवा त्यांच्याकडे असलेल्या ज्या कळ्या असतात त्या देखील उमलत नसतात. त्यासाठी तुम्हाला याला 5 ते 6 तासाचा सूर्यप्रकाश देणं गरजेचं आहे. मंडळी, अशा प्रकारे या मॉस गुलाब किंवा या चिनी गुलाबामध्ये जर तुमच्याही कडची रोपं खराब होत असतील तर यातले कुठले तरी एखादं कारण असेल, ते कारण तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसार त्यावर तुम्ही योग्य तो उपाय करा. म्हणजेच तुम्हाला उन्हाळ्यामध्ये खूप छान प्रकारे फुलं या झाडावर घेता येतील. मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात कंजूसी करू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र जर अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. त्यासमोर असलेलं बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला माझं येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक